मित्रांनो, आता तुम्हाला या प्रोग्रामचं स्ट्रक्चर लक्षात आलेलं असेल. आपण काही कॉन्सेप्ट शिकतो, मग ते कॉन्सेप्ट प्रोजेक्टमध्ये वापरून बघतो. प्रोजेक्टमध्ये वापरेपर्यंत आपल्याला ते प्रॅक्टिकली कधीही समजणार नाहीत. आणि आता आपलं पायथॉनचे बेसिक्स काही आपण बघितले, त्याच्यावर एक बेसिक्सवर एक प्रोजेक्ट पण केलं. आणि आता आपण थोडं आणखीन पुढे जाऊया. आता मी तुम्हाला सांगणार आहे लिस्ट, लूप्स अँड डिक्शनरीज. त्यातला पहिला पार्ट जो आहे लिस्ट, तो आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जसं आपण वेगवेगळ्या टाईपचे डेटा टाईप्स मगाशी याच्या आधी मेंटेन केले, तर जसं की बुलियन असो, इंटेजर असो, स्ट्रिंग्ज असो, त्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून यादी म्हणजे लिस्ट पण आपल्याला पायथनमध्ये मेंटेन करता येते. हे खूप चांगली डेटा टाईप आहे, कारण याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, ऑर्डर्ड कलेक्शन ऑफ आयटम्स. ऑर्डर्ड शब्द महत्वाचा आहे, की प्रत्येक यादीमध्ये एक क्रम असतो. जर तुम्हाला क्रमानुसार गोष्टी सांगायच्यात, उदाहरणार्थ माझे फेवरेट आकडे, माझे फेवरेट नंबर्स, त्याचा मी क्रम लावू शकतो. माझी फेवरेट पुस्तकं, त्याचा मी क्रम लावू शकतो. बराचसा डेटा आपल्याला अशा प्रकारे लिस्टच्या स्वरूपात ऑर्गनाईज करायचा असतो. जसं की तुमची टू डू लिस्ट, सगळ्यात महत्वाचं काम, त्याच्या खाली दुसरं महत्वाचं काम, त्याच्या खाली तिसरं महत्वाचं काम, किंवा सर्च रिझल्ट्स असतील, फेवरेट आयटम असतील, अशा बऱ्याच लिस्ट बनवायला लागतात. ऑफिसमध्ये एम्प्लॉईची लिस्ट असेल, कस्टमर्सची लिस्ट असेल, सेल्स पीपलची लिस्ट असेल, प्रॉडक्टची लिस्ट असेल, अशा वेगवेगळ्या टाईपच्या लिस्ट आपल्याला मेंटेन कराव्या लागतात. आणि त्याच्यासाठी आपण हे लिस्ट नावाचं फीचर वापरणार आहोत. या लिस्टची खुबी ही आहे, की त्या लिस्टच्या आतमध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची डेटा टाईप वापरू शकता. इंटेजर्स वापरू शकता, फ्लोट वापरू शकता, बुलियन, स्ट्रिंग्स आणि सगळ्यांचं कॉम्बिनेशन पण. ओके, चला तर मग आपण प्रॅक्टिकली जाऊन बघूया, रिप्लेटमध्ये जाऊन, की कशा प्रकारे आपण लिस्ट बनवू शकतो. लिस्ट क्रिएट करण्यासाठी आपल्याला स्क्वेअर ब्रॅकेट्स वापरायचे आहेत. ओके, हे लक्षात ठेवा. आणि आपण एक आपली फेवरेट मूवीची लिस्ट बनवूया. सो लेट्स क्रिएट फेवरेट मूवीज. आणि इथे मी स्क्वेअर ब्रॅकेट वापरतोय. ओके, स्क्वेअर ब्रॅकेट वापरलं. पहिला समजा माझा फेवरेट मूवी आहे शोले. त्याच्यानंतर दुसरा मूवी आहे फेवरेट DDLJ. मी मुद्दामून छोटी नावं घेतोय. ओके, आणि त्याच्यानंतर तिसरा माझा फेवरेट मूवी आहे समजा दिल चाहता है. मी थोडा जुन्या जमान्याचा आहे, आणि त्याच्यामुळे सगळे जुने चित्रपट माझ्या आवडीचे आहेत. तर ही आपण एक यादी बनवली, ब्रॅकेट कंप्लीट केलं. याच्यामध्ये मी 3 मूवीज लिहिलेल्या आहेत. ठीक आहे, फेवरेट मूवी. अशा प्रकारे आपली लिस्ट तयार झालेली आहे. ओके, आता ही लिस्ट प्रिंट करून बघूया आपण कशा प्रकारे डिस्प्ले होते. लिस्ट फेवरेट मूवीज, आणि रन करून बघूया. हे बघा, रन केल्यानंतर ती एंटायर लिस्ट जी आहे, कम्प्लीट लिस्ट जी आहे, ती लिस्ट आपल्याला इकडे दिसायला लागलेली आहे. शोले DDLJ DCH विथ ब्रॅकेट्स. तर अशा प्रकारे आपल्याला लिस्ट बनवायची असते. पण ही लिस्ट वापरायची का? तर त्याच्यातली एक महत्वाची गोष्ट, लिस्टचा फायदा हा आहे, की तुम्हाला ही लिस्ट एडिटेबल करता येते. या लिस्टमध्ये ऍड डिलीट पण गोष्टी करता येतात, ज्या आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मुख्य म्हणजे या लिस्टमध्ये क्रमाला महत्व आहे. म्हणजे समजा आता ही जी लिस्ट आहे, त्यातला शोले हा पहिला आवडता चित्रपट आहे. सो त्यातला तो पहिला आपल्याला शोधता येईल, दुसरा, तिसरा, असा क्रमवार शोधता येईल. आणि ते आता आपण इथे करून बघूया. सो फॉर एक्झाम्पल, मी इथे केलं प्रिंट फेवरेट मूवी. ठीक आहे, फेवरेट मूवीज. आणि इथे समजा मी लिहिलं 1. मला या लिस्ट मधला पहिला मूवी काढून दे, असं जर मी सांगितलं. हे आधीचं प्रिंट वाला काढून टाकूया, पूर्ण लिस्ट नको. आणि फेवरेट मूवीज मधला जो पहिला आहे आपल्याला, तो बघायचा आहे. रन करूया. आणि बघा, DDLJ आला. तर तुम्ही आश्चर्यचकित झाला असाल, कारण लिस्टमध्ये तर DDLJ दुसऱ्या क्रमांकावर आहे. आणि जेव्हा मी पहिला सर्च केलं, त्यावेळेला मला DDLJ उत्तर आलं. याचं कारण हे आहे, की या ज्या लिस्ट आहेत त्या 0 बेसिक पासून सुरू होतात. म्हणजे पहिली संख्या किंवा लिस्टमधला पहिला आयटम जो आहे, तो 0 काउंट होतो, मग नंतर 1, नंतर 2. सो ही 0 पासून सुरू होणारी सिस्टम आहे, हे लक्षात घ्या. जर मी हे 1 काढलं आणि त्याच्या जागी 0 लिहिलं आणि रन केलं, तर पहिला चित्रपट म्हणजे शोले दिसेल मला. ओके, सो लिस्टचं क्रमवारी जी आहे ती 0 पासून सुरू होते. लिस्टमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डेटा टाईप्स वापरता येतात. उदाहरणार्थ, समजा मी इथे एक रॅन्डम लिस्ट बनवतो, त्याचं नाव देतो सलील. ठीक आहे, सलील नावाची मी एक लिस्ट बनवली, आणि त्याच्यामध्ये माझा आवडता नंबर लिहिला. त्याच्यानंतर माझं आवडतं फळ लिहिलं. त्याच्यानंतर समजा माझी उंची लिहिली.
त्याच्यानंतर अं, मला चित्रपट आवडतात की नाही, ट्रू आणि फॉल्स बुलियन्स लिहिले. आणि इतर जे डेटा टाइप्स आहेत, से फॉर एक्झाम्पल अजून काही टेक्स्ट मला लिहायचं असेल, से माय नेम, तर अशी मी कुठल्याही प्रकारचे डेटा टाइप वापरू शकतो. मी इंटेजर्स वापरले, फ्लोट वापरले, बुलियन्स वापरले, स्ट्रिंग वापरले आणि सगळ्यांचं कॉम्बिनेशन पण वापरलं. ओके, सो अशा प्रकारे मला लिस्ट घेता येईल. ही लिस्ट कशी दिसते पुन्हा एकदा प्रिंट करून बघूया. प्रिंट सलील. ओके, आणि मला पूर्णच लिस्ट प्रिंट करायची आहे, त्याच्यामुळे मी 0 नाही लिहित. पूर्ण लिस्ट आपण ही प्रिंट करून घेऊया. हे बघा, 7 मँगो 165.5 हे पूर्ण आलेली आहे. आता ब्युटी ही पण आहे याच्यामध्ये की तुम्ही एकच प्रकारचा एकच नाव किंवा एकच स्ट्रिंग किंवा एकच इंटेजर दोनदा पण वापरू शकता, कारण ही लिस्ट आहे. कधी असं होईल ना की तुमच्या वर्गामध्ये दोन किंवा तीन मुलं सेम नावाची आहेत. सो असं शक्य आहे की तुमच्या लिस्टमधला नाव सेम जरी असलं तरी त्याचा सिक्वेन्स वेगळा आहे, क्रम वेगळा आहे, आणि त्याच्यामुळे तुम्हाला ते देखील करता येईल. मी आणखीन एक लिस्ट बनवतो इथे. समजा मला इथे माझी क्लासरूमची लिस्ट बनवायची आहे. से क्लासरूम इज इक्वल टू, आणि क्लासरूम मधले स्टुडंट्स मी लिहिले. समजा पहिल्या स्टुडंटचं नाव ए आहे, दुसऱ्याचं नाव बी आहे. हे आपल्याला डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये लिहायचे, कारण या स्ट्रिंग आहेत सगळ्या. ओके, ए आय मला सजेस्ट करते ऑलरेडी, मी तेच करतो. ठीक आहे, सो बघा हे आपले सगळे आपण इथे वापरले. पण समजा मला ए नावाचे दोन घ्यायचे आहेत, बी नावाचे दोन घ्यायचे आहेत, सी नावाचे दोन घ्यायचे आहेत, तर असे डुप्लिकेट एंट्रीज पण शक्य आहे, चालू शकतात, कारण त्याचा क्रम महत्वाचा आहे इथे. ओके, सो मी इथे पुन्हा रन करतो. आपण अजून त्याला प्रिंट केलेलं नाही आहे, सो एकदा प्रिंट करूया. प्रिंट क्लासरूम. ठीक आहे, आणि रन केलं. सो बघा पूर्ण क्लासरूम प्रिंट झाली, आणि मला त्यातला एखादा स्पेसिफिक नंबर पाहिजे असेल, समजा मला त्यातला तिसरा क्रमांक पाहिजे, तर मी 3 टाईप केलं. आता बघा लिस्ट आपली 0 पासून सुरू होते. सो 0 1 2 3 डी उत्तर, सी उत्तर आलं पाहिजे. ओके, लेट अस सी. 0 0 1 2 3 डी उत्तर आलं पाहिजे. सो लेट्स रन इट, आणि बघा इथे डी उत्तर आलेलं आहे. सो हे आहे लिस्ट. आता तुम्ही पण अशी एक लिस्ट क्रिएट करा. आय विल रेकमेंड, समजा तुमचा एक फेवरेट नंबर नावाची लिस्ट क्रिएट करा, आणि बघा तुमचा नंबर, त्या फेवरेट नंबरचा कुठला आहे, आणि तो तुम्हाला सिक्वेन्सने नंबर देऊन त्याचा क्रम देऊन शोधता येतो का. पुढील व्हिडिओमध्ये आपण लिस्टमध्ये आणखीन गोष्टी बघणार, ज्याच्यामध्ये आपण व्हिडिओमध्ये लिस्टमध्ये एखादा नवा आयटम ऍड करायचा आहे किंवा एखादा काढून घ्यायचा आहे, ते कसं करायचं ते बघणार आहोत.